नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक। नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक। शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक। ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक। बरा आहेस ना श्रीपती? होय महाराज, आपल्या कृपेनं सगळं ठीक चाललंय, पण पैशाअभावी मनातल्या इच्छा पूर्ण करता येत नाहीत। भाऊजी वेगळं व्हायचं म्हणतायत। काय? हो महाराज, माझ्याकडे अमाप पैसा आहे, परंतु सुख शांती नाही। तुझ्या अमाप संपत्तीतल्या 99 रुपयांची एक थैली श्रीपतीच्या घरी नेऊन ठेव। ठेवशील? होय महाराज। गाढ झोपेचं सुख उपभोगतायत। मला कधीच अशी झोप लागली नाही। रात्र रात्र मी असाच जागा असतो। महाराज म्हणाले आहेत ही 99 रुपयांची पैशांची थैली यांच्या घरात नेऊन ठेव, मग बघ काय होतं। काय होणार आहे पाहू। हे काय? थैली? पैक? ए सीता, ए सकाराम, अरे विवेक, अरे इकडे इकडे। काय झालं बाई? अरे हे बघ चमत्कार, अरे या थैलीत केवढं पैक आहे ते बघा। एवढं पैक कुणी ठेवलं असेल? अगं कोणी का ठेवना, आपल्या घरात गावल्यात ना, म्हणजे आता हे पैका सगळा आपला आहे। अरे आपण श्रीमंत झालो, श्रीमंत झालो आपण। गजानन महाराजांची कृपा, खरंच गजानन महाराजांची कृपा झाली। अरे दादा जरा मोजून तर बघ किती पैक आहेत ते। होय होय, बस बस या। 1 2 3 4 5 6 7 8 99 म्हणजे 100ला 1 कमी। हे बघ सकाराम, आता ही 1 कमी आपण भरून काढायची। तू मी सीता, अरे आपण तिघं रात्रंदिवस मेहनत करायची आणि ह्या 99 मध्ये एकाची भर घालून 100 करायचं। अहो पण कसं शक्य आहे? आपली आवक किती, रुपयाची भर पडणार कशी आणि रोजचा खर्च नाही का? अगं त्याची काय बी काळजी करू नको तू। अरे ही मोठी मोठी शेट आधी अशीच गरीब होती। अरे ह्यांनी बचत केली, एकाचं 2, 2चं 4, 4चं 8 असं करून हे सगळे श्रीमंत शेट झाले। आपण बी तसंच करायचं आणि आपण बी आता श्रीमंत व्हायचं। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। महाराज, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। अडकला, पैशांच्या दुष्ट चक्रात अडकला। हा एक चक्रव्यूह आहे। सर्वसामान्य माणसाला हा चक्रव्यूह सहजासहजी भेदता येत नाही। आपण कोणाशी बोलत आहात महाराज? माणसाकडे गरजेपेक्षा जास्त पैसा नसावा असं आम्ही का म्हणतो? हा प्रश्न पडतो ना तुम्हा सर्वांना? होय महाराज।
तर मग श्रीपतीवरती लक्ष ठेव. अनपेक्षितपणे त्याला पैसा मिळाला आहे. पाहू आता पुढे काय करतो ते. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. दादा स्वतःला माझा बाप समजायला लागला. मी खर्च केलेल्या पैसा हिशेब याला का द्यायचा? का? धनंजय, आपण हे सगळं जे ऐश्वर्य पाहतोय ना, त्यात माझा पण हातभार आहे. त्याचा उपभोग मी का नाही घ्यायचा? काका, मला पण पैसा हवाय. हवाय ना? मग मागून बघ तुझ्या बापाकडे. ठेंगा मिळेल तुला, ठेंगा. अरे मलाच कुत्र्यासारखी वागणूक मिळते, तर तुझी काय गत आहे? आपण दोघं एक होऊन बाबांकडे पैशाची मागणी केली तर? कल्पना चांगली आहे, पण मला नाही वाटत दादा आपल्याला जुमानेल. यापेक्षा काय काका? हे बघ धनंजय, आपण दोघे जर दादाकडे पैसे मागायला गेलो तर तो असा तर्क करेल की तुला फूस मीच लावली, आणि तुमच्या दोघांमध्ये जर भांडण झालं तर त्याचाही दोष सगळा माझ्यावरती येईल. त्यापेक्षा मला असं वाटतं की काय? जो हक्क आपल्याला मागून मिळत नाही तो हिसकावून घ्यावा. तो कसा? सांगतो. अहो, बोल. आधी त्या हिशोबाच्या वह्या बाजूला ठेवा. मला महत्वाचं बोलायचंय. इतकं महत्वाचं आहे? हो. बोल. घरात दुफळी माजते. अहो, आपला धनंजय आणि यशराज भाऊजी हे दोघंही तुमच्या विरोधात एकत्र येत आहेत, आणि ते पण तुमच्याकडे पैशाची मागणी करण्यासाठी. आणि तुम्ही जर ते त्यांना दिले नाहीत ना तर ते काही नाही. आता एवढंच सांगते की हे वाद आहेत ना, हे टोकाला जाण्याची चिन्ह दिसत आहे तो मला. अहो, यशराज भाऊजी आहेत ना, ते आपल्या धनंजयला फितवतायत. काय? हो, मी सगळं माझ्या कानाने ऐकलंय. आणि आता ती दोघंही तुमच्याकडे पैसे मागणार आहेत. धनंजय, यशराज, तुला सांगतो, एक छदाम देखील देणार नाही मी त्यांना. अगं, गरजेपुरते पैसे मी त्यांना देतच असतो, मग जास्ती पैसे हवेत कशाला त्यांना? तुम्हीच बोला आता त्यांच्याशी. यशराज, धनंजय. काय दादा, हाक मारलीस? यशराज, मी हे काय ऐकतोय? काय चाललंय माझ्या मागे? काय चाललंय म्हणजे? तू धनंजयला माझ्या विरोधात फितवतोयस. कोणी सांगितलं तुला? मी. वहिनी, हे बघा भाऊजी, धनंजय जर चुकला ना तर त्याला तुम्ही समजवायला पाहिजे. उलट तुम्हीच त्याला फितवताय आणि अधिक चूक करायला सांगताय. हे बघा वहिनी, हे बघा भाऊजी, मला अधिक बोलायला लावू नका यांच्या समोर. सगळं ऐकलंय मी. यशराज, अरे असं का वागतोस? आपल्याकडे भरपूर पैसा आहे आणि तो माझा आहे असं मी कधीच म्हटलं नाही. तुला आणि धनंजयला मी गरजेपेक्षा जास्त पैसे देत नाही, कारण जास्त पैसे हातात पडल्यावरती माणसाला वाईट व्यसनं लागतात, वाईट नाद लागतात, आणि त्यातच माणूस वाया जातो. आणि तुझा मोठा भाऊ आणि धनंजयचा बाबा म्हणून तुमची काळजी घ्यायलाच हवी मी. दादा, तू मला दूधखोळा समजतोस का रे? हे बघ, काय चांगलं काय वाईट हे मला व्यवस्थित समजतं. आणि तुझ्याकडनं जर पैसे सुटत नसतील ना तर ते कसे मिळवायचे याचा विचार मी करून ठेवलाय. यशराज, आणि तू रे धनंजय? मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाहीये. धनंजय, भाऊजी, हे म्हणतात तशी काटकसर करणं शक्य होईल
असं वाटतंय का तुम्हासनी? वहिनी, काटकसर कोणी करायची असते? जो वारेमाप खर्च करतो त्यानं. दादा, अरे आपण गरजेपुरतं कमावतो, गरजेपुरतं खातो, यात काय काटकसर करायची आपण? अरे आपल्या तिघांपैकी कोणी कामाला नाही गेलं तर ताटामध्ये एक पदार्थ कमी पडतो आपल्या हातावरचं पोट आहे आपलं दादा. अरे असू दे. अरे जिथं 2 भाकऱ्या खातो ना तिथं 99चं 100 होस तर एकच भाकरी खाऊ. आणि भातावर डाळ पाहिजेच असं कुठं आहे? ताकावर भागू. आणि भाजीचं चोचलं कशाला पाहिजे तर? तोंडी लावायला मिरची कांदा घेऊ की? पोटाला चिमटा घेऊन पैका साठवायचा म्हणताय? आपल्या लेकराचं काय? त्याला तरी पोटभर खाऊ घालायचं का नाही? हे बघ दादा, तू हे पैशाचं खूळ डोक्यातनं काढून टाक. अरे आपलं काही नव्हतंच र. हे जे काही पैसे सापडले ना ते बी आपले नाही आहेत. मग दुप्पट तिप्पट करायचं खूळ तुझ्या डोक्यातून कुठं आलं? हे बघ, जे आहे त्याच्यात आपण सुखी आहोत. हा, हेच आपले विचार आहेत म्हणून आपण गरीब राहिलो. अरे ते श्रीमंत लोक आपल्याला काय म्हणतात माहितीये का? काय म्हणतात? आळशी, अल्पसंतुष्ट आणि जे आहे त्यात समाधान मानणारी. ज्यांना स्वतःची कधी उन्नती व्हावी असं वाटत नाही असे आपण आहोत असं ते म्हणतात. त्यांना काय म्हणायचंय ती म्हणू द्यात. आपण आपल्या पायाखाली काय जळतं ना ते बघायला पाहिजे. आणि श्रीमंत लोकांचं मला नका सांगू. शांती आहे का त्यांच्या मनाला? धान्याची कोटारं भरल्यात पण त्याला उंदीर खाणार नाहीत ना ही भीती. तिजोरीत पैका दागदागिना मोप भरलाय पर त्यो चोरीला जाणार नाही ना ह्याची भीती. संपत्तीच्या मोहानं आपलाच माणूस आपल्या पाठीत सुरा खुपसणार नाही ना ह्याची भीती. जास्तीचा पैसा माणसाची झोप उडवतो. आज आपण सुखानं झोपतो त्याचं कारण म्हणजे आपल्याकडे गमवण्यासारखं काहीच नाही. पैशाच्या मोहापायी आजचं सुख लाथडू नका. आपण जसं हाव ना तसं लई सुखात हाव. अहो काय जेव्हा बघावं तेव्हा इथेच उभे असता. त्यांना कळलं तर त्यांना काय वाटेल? धनश्री, मी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेलो होतो. मला नेहमी प्रश्न पडायचा, हा श्रीपती एवढा गरीब असून ही माणसं एवढ्या सुखात कशी राहतात. मी महाराजांना विचारलं, तुम्हाला काय गरज महाराजांना असा प्रश्न विचारायची? विरोधाभास. आपल्याकडे एवढा पैसा आहे पण घरात सुख नाही, अनेक कटकटी चालू आहे. या उलट त्या श्रीपतीचं घर, त्यांच्याकडे पुरेसा पैसा नाही, हातावरती पोट आहे त्यांचं, पण ती माणसं एवढ्या सुखात कशी राहतात असं मी जेव्हा महाराजांना विचारलं तेव्हा महाराजांनी मला त्याच्या घरात 99 रुपयाची थैली नेऊन ठेवण्यास सांगितलं. काय? आणि मी 99 रुपयाची थैली जेव्हा त्याच्या घरात नेऊन ठेवली तेव्हापासून त्याच्या घरातलं सुख लोप पावत चालल्याचं चित्र मला दिसतंय. ते कसं? त्या 99 रुपयांपैकी एक पैसा देखील त्यांनी खर्च केलेला नाही. उलट त्या 99 रुपयाचे 100 रुपये, 100चे 200 रुपये कसे करता येतील याच विवंचनेत श्रीपती अडकलाय. आणि त्यामुळे त्याची बायको, मुलगा, घरातले सर्वजण त्रस्त आहेत. म्हणजे मला काहीच कळत नाहीये हो. महाराजांनी तुम्हाला श्रीपती भाऊंच्या घरात पैसे कशाला ठेवायला सांगितले? धनश्री, पैसा हे सर्व दुःखांचं मूळ आहे हे दाखवून देण्याचा महाराजांचा कदाचित हेतू असावा. हत्तीच्या तुझ्यात काय दम नाही गड्या. घरनं पैसे आणतो, आपण शहराकडे जाऊ असं म्हणला आणि आता रिकाम्या हाताने आलाय. हे तू बरा नाही केलंस दोस्ता. म्या श्रीमंत अशा डेंग्या मारायचास.
अरे तुझ्या श्रीमंतीचा काय फायदा आम्हाला? हे बघ धनंजय, तुझं काय खरं नाही बा. तुझा बा तुला पिचणार आणि तुला मनासारखं काय बी करू देणार नाही. धनंजय, एक सुचव का? काय? हे बघ, एवढा मोठा समुद्र, अरे त्या समुद्रातून तांब्याभर पाणी काढलं तर कुणाला कळणार आहे? म्हणजे घे आता याला सांग म्हणजे काय ते. अरे रात्री तुझा बा झोपला ना की हळूच किल्ली घे, तिजोरी उघड आणि पैसा घे. आपण ती उद्या जाऊ शहराकडे आणि लई मजा करू. कळलं? ए पोरा, इकडे. काय बघत उभा होतास? कोणता खेळ खेळताय तुम्ही? हा, जुगार आहे. हा जुगार खेळणार? मला येत नाही. येत नाही? अरे आम्ही शिकू. पैसे आहेत का जवळ? पैसे? पैसे लागतात या खेळाला. जर जिंकलास तर दुप्पट तिप्पट पैसे मिळतील. बोल, खेळतोस? नको नको, मला नाही खेळायचा असला खेळ. शीते, ए शीते, आलोय ग. आले आले. घ्या. तू कवा आलीस? आताच आले तुमच्या पुढं. लेकराला भूक लागली होती म्हणून दूध तापून साखर टाकून दिलं प्यायला. काय गरज होती? माझी? अगं दुपारच्याला जेवला असेल का नसेल त्यो, का लगेच भूक लागते त्याला? हवा असं काय बोलताय आज? आई देते म्हणून घ्यायची सवय लागली त्याला बिन. हे बघ सीता, तुला बचत करायला सांगितलं होतं का नाही? अगं असं वागली तर कसा रुपया साठायचा आपला? पोराच्या तोंडचं काढून पैसा साठवायचं मला नाही जमायचं. सीता, अहो झालंय तरी काय तुम्हाला? ही 99 रुपयाची बॅट घरात आल्यापासून वागणंच बदललंय बघा तुमचं. काय समजायचं ते समज. उद्या आपण जेव्हा श्रीमंत होऊ ना, तेव्हा तुला माझं वागणं बोलणं सगळं पटल आणि तेव्हा कळल. आग लागो तुमच्या श्रीमंतीला. सीते, लय बोललीस. पैशा पायी माणूस राहत नसेल तर काय करायचंय तो पैका? हे बघ, बाबा, काकांनी गुळाचे गाठे आणले. काय? होय दादा. अरे नेहमी नेहमी तू आणतोस ना मला, मी आज तुझ्यासाठी आणलेत. रातच्याला जेवणाबरोबर खाऊ. हा, जेवणासोबत आज घरात चूलच पेटणार नाही. काय? रोज जेवायलाच पाहिजे काय? एखाद दिवस उपास केला तर काय बिघडत नाही. सकाळचं जे काय उरलं सुरलं असेल तेच खाऊन झोपा आता. दादा, आता हे जरा जास्तच होतंय. तू मला कमी जास्तीचं शिकवणार आता? दादा, तू मला वडिलाच्या जागी समजतोस ना, आणि आता माझंच ऐकत नाही. काय गरज होती तुला पैसे खर्च करून गुळाच्या गाठी आणायची? हे बघ दादा, म्या कमवलेल्या पैशाचं म्या काय करायचं हे तुम्हाला सांगायला नग. माझं म्या बघीन काय करायचं ते. सख्या, आता तू तुझं माझं करायला लागलास की र? मग काय करू आता सांग ना. हा, अरे तू जरा कसा वागा लागलास ते बघ की. लेकराला सकाळी दूध दिलं तर का दिलं म्हणून विचारत होतं. दादा, श्रीमंत होऊन जणू पैसाच खाऊ घालणार आहेत लेकराला. तुम्ही दोघं तोंड वर करून बोलताय माझ्याशी. याद राखा, या घरात राहायचं असेल तर मी सांगतोय तेच ऐकावं लागल. समजलं? म्हणजे काय करशील तू? हा, घरात हाकलून देशील आम्हाला? सख्या, हे बघ दादा, आता पैसा दिसत नाही तर तू असा वागायला लागलायस. अरे हातात पैसा आला की काय करशील तू? काय करीन? काय करशील बरं सांग की. दादा, एक गोष्ट ध्यानात ठेव,
तू जर का असाच वागत राहिलास ना तर किती बी श्रीमंत झालास ना तरी 1.5 दमडीचाच राहशील. मी आत्ताच तुझ्या बाबाला कपाटात पैशांची थैली ठेवताना बघितलंय आणि उद्या जेव्हा तो पेढीवर जाईल तेव्हा समजलं ना.